राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून चिंचवड कालही चर्चेत होता आणि आजही कायम आहे। मोरया गोसावींची संजीवन समाधी, क्रांतिकार चाफेकर बंधूंच्या हुतात्म्याने देशाच्या नकाशावर चिंचवड अगदी उठून दिसते। 2009 पासून हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला। आज तब्बल 6,77,000 मतदारांचा हा मतदारसंघ पवना नदीच्या एका काठावर सांगवी ते मामुर्डी असा आहे। महापालिका, विधानसभा आणि लोकसभेला कायम निर्णयांची भूमिका वठवणारा हा मतदारसंघ आता 2024च्या विधानसभेसाठी चांगला चर्चेत आलाय। भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप तथा भाऊ यांनी सलग 3 टर्म आमदारकीचा झेंडा इथे रोवला। प्रथम अपक्ष आणि नंतर दोनदा ते भाजपचे आमदार झाले। भाऊंच्या निधनामुळे 2023 मध्ये पोटनिवडणूक झाली आणि त्यांच्या धर्मपत्नी अश्विनीताई आमदार झाल्या। 2014 पासून लक्ष्मण भाऊंमुळे भाजपची हुकूमत होती। आता विरोधकांची ताकद बरोबरीत असल्याने विरोधक कोण आहे त्यावर सामना रंगतदार आणि चुरशीचा असेल। महायुतीत भाजपकडून खरे तर आमदार अश्विनीताई प्रबळ दावेदार होत्या। उमेदवारी मला की तुला या वादात अडकली होती। कुटुंबात समझोता झाला आणि वहिनींनी 2 पावले माघार घेतल्याने भाजपवरचे धर्मसंकट टळले। पक्षाचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब बाकी आहे। आता जगताप यांच्या विरोधात कोण हा खरा प्रश्न आहे। राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे हे दोघे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढायचीच या भूमिकेत आहेत। माजी नगरसेवक मयूर कलाटे हे सुद्धा तयारीत आहेत। दुसरीकडे भाजपमधून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नकाते हे आता आर पार की लढाईची भाषा करून बसलेत। महाविकास आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेतून आजवर 3 वेळा निवडणूक लढवलेले माजी गटनेते राहुल कलाटे यांनी तयारी केली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी पहिलाच मोठा मेळावा घेत तुतारी फुंकली आणि उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली। महायुतीत उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने नाना काटे हे आता महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून उभे राहण्यासाठी तयारीला लागलेत। एबीपी न्यूज चॅनेलच्या मुलाखतीत कोणत्याही परिस्थितीत लढणारच असा पवित्रा त्यांनी जाहीर केला आहे। ते तुतारी हातात घेणार असल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या, पण कुठेही त्यांनी ठामपणे इन्कार केलेला दिसत नाही। कलाटे कामटे यांच्यापेक्षा पोटनिवडणुकीत 99,000 मते घेणारे काटे जोरात चालतील अशी शरद पवार यांच्या पक्षाची अटकळ आहे। खासगी सर्वेक्षणात दुरंगी लढतीत राहुल कलाटे हेच भाजप उमेदवाराला म्हणजेच जगताप यांना चांगली लढत देऊ शकतील असे अंदाज समोर आले। सर्वेक्षणात जगताप यांनी 35 तर कलाटे यांनी 36 गुण असल्याचे सांगण्यात आले। 3दा पराभव झाल्याने कलाटे चालतील का अशी शंका नेते मंडळी उपस्थित करत असल्याने तिथेही गोंधळ आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या उमेदवारीवरही चर्चा आहे। जगताप विरोधात काटे, कलाटे की कामटे असे नवीन त्रांगडे आल्याने नेते संभ्रमात पडलेत। खुद्द शरद पवार यांचे चिंचवड मतदारसंघावर बारीक लक्ष आहे। 2019 ची सार्वत्रिक आणि 2023च्या पोटनिवडणुकीत विरोधकांचा एकच प्रबळ उमेदवार असेल तर भाजपकडून कोणीही उमेदवार असला तर त्याचा पराभव सहज शक्य आहे असा पवार काकांचा खतरनाक अंदाज आहे। प्रश्न काटे, कलाटे, कामटे की अंतिम पर्याय म्हणून सर्वात ज्येष्ठ म्हणून भाऊसाहेब भोईर यांना संधी द्यायची हा प्रश्न आहे। वेळप्रसंगी सगळेच अपक्ष लढण्याची भाषा करत असल्याने महाविकास आघाडी पुढे पेच निर्माण झाला आहे। महाविकास आघाडीतून शिवसेना सुद्धा या जागेसाठी आग्रही आहे। मात्र दुरंगी लढत झालीच तर भाजपचा पराभव शक्य आहे आणि तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी झालीच तर भाजपसाठी विजय सोपा असेल। घोडे मैदान जवळ आहे।